सो मग आज तो रोल बेस ऑथेंटिकेशन घ्यायचं का रिव्हिजन घ्यायची, कसं करायचं तुम्ही सांगाल सर. रोल बेस ऑथेंटिकेशन घ्या म्हणलं तर तो मी कंप्लीट करतो. ओके, फॉर्म ऑथेंटिकेशन समजलंय. फॉर्म विंडोज ऑथेंटिकेशन समजलेलं आहे. आता ऑथरायझेशन करायचं आपल्याला, रोल बेस ऑथरायझेशन. आता रोल बेस ऑथरायझेशन करताना आपण पहिल्यांदा काय करू, एक आपण डेटाबेस क्रिएट करून घेतला. ओके, टीबी रोल बेस ऑथरायझेशन नावाचे डेटाबेसचं नाव दिलं आपण, एक समजावून आपल्याला. त्याच्यात काय केलेलं आहे, आपण 2 टेबल घेतलेले आहेत, टीबीएल लॉग इन आणि टीबीएल युजर रोल. म्हणजे इथे आपण काय करणार आहे, एक प्रिन्सिपल घेणार आहे कॉलेजचा, देन दुसरा आहे टीचर आहे आणि तिसरा आहे स्टुडंट आहे. सो प्रिन्सिपल ऍडमिन पण असेल प्लस टीचरचं पण काम करणार आहे तो. म्हणजे प्रिन्सिपलचे किती रोल झाले, 2 रोल झाले, प्रिन्सिपल ॲज वेल ॲज अ टीचर. टीचरचा एकच रोल आहे टीचर म्हणून आणि स्टुडंटचा रोल आहे. ओके, आता ह्या केसमध्ये प्रिन्सिपल कोण आहे, त्याचा युजर आयडी काय आहे, पासवर्ड काय आहे, आपल्याला काही संबंध नाही, पण त्याचा रोल काय आहे, प्रिन्सिपल आहे. समजा आज एक XYZ नावाचा प्रिन्सिपल आहे, उद्या PQR नावाचं येईल, त्यानंतर कोण पण येईल. त्यामुळे प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन आपल्याला महत्वाची नाहीये, तर त्याचा रोल त्याला आपल्याला सेट करायचा आहे. सो आपण काय केलं, एक टीबीएल लॉग इन नावाचा एक टेबल क्रिएट केला. ओके, यश, प्रशांत, यस स्क्रीन सर. दिसते का, स्क्रीन येस दिसते. सर. हो सर दिसत. हो दिसते. सो आपण काय केलं, एक लॉगिनचा टेबल केला ॲज युजल, आयडी, युजर नेम, पासवर्ड. आयडी काय केलाय, प्रायमरी की केलाय आणि ऑटो इन्क्रीमेंट करून ठेवलाय. ओके, त्यानंतर एडिट टॉप 200 रेकॉर्ड्स, एक 3 व्हॅल्यूज आपण टेम्पररी टाकून ठेवलेले आहेत. पहिला आहे ॲडमिन नाव ठेवलं आपण. असं काही रोल नाही की ॲडमिन नाव ठेवलं पाहिजे, तुम्ही तिथं काही पण नाव देऊ शकता. युजर आयडी युजरला जो आवडेल तो देईल तिथं. ओके, 1 वाला फक्त कोण आहे, ॲडमिन आहे, लक्षात ठेवा. सेकंड वाला राजेश जो आहे तो टीचर आहे आणि थर्ड वाला आहे विनोद, हा कोण आहे, स्टुडंट आहे. सो तिघांचे 3 व्हॅल्यू सॅम्पल रेकॉर्ड ऍड केले. आता इथे आपण क्रूड ऑपरेशन हे ते काहीच करणार नाहीये, आपण फक्त रोल बेसवर ते मॉड्यूल, त्या फील्ड, कुठल्या व्ह्यूज त्याला शो होत आहेत का, ऍक्सेसिबल आहेत का, हे बघायचं आहे. आता ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन शिकताना आपण क्रूड ऑपरेशनवर फोकस करणार नाही. आपण असं अज्युम करतो की तुम्हाला क्रूड ऑपरेशन समजलेलं आहे, येत आहे. आपण फक्त याचा फोकस कुठं आहे, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशनचा. व्ह्यू किंवा मॉडेल तुम्हाला ऍक्सेस करायला परमिशन आहे का नाहीये, याचं काम हे आहे. क्रूड ऑपरेशन हा करत असणार नाही. ओके, नाव पहिला टेबल आपला लॉग इन बघितला, हे कोण डाऊट आहे का, हे बाकीच्या अलाउ नल, नॉट नल, बाकीचे कन्स्ट्रेंट तुम्हाला काय सेट करायचे तुम्ही सेट करा ॲज पर युअर रिक्वायरमेंट. नाव सेकंड टेबल काय आहे, हा टेबल थोडा महत्वाचा आहे. हा काय आहे, टीबीएल युजर रोल. कोणत्या रोल युजरला काय रोल दिलेला आहे हा आपण सेट केलाय का, प्रायमरी की, फॉरेन की, रिलेशनशिप देऊन. ओके, सो यामध्ये काय केला, एक आयडी, युजर आयडी आणि रोल नावाची 3 प्रॉपर्टी घेतल्या, 3 कॉलम घेतले. आयडी काय आहे, ॲज युजल प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट. ह्या टेबलची स्वतःची एक कॉलम आहे ऑटो इन्क्रीमेंट वाला. सेकंड काय आहे, फॉरेन की आहे. आपला टीबीएल लॉगिन जो टेबल आहे तिथली प्रायमरी की, इथे फॉरेन की घेतली, दॅट्स इट. आणि पुढचा तिसरा कॉलम कोण आहे, रोल. आता इथे मगाशी मी सांगितलं ॲडमिन कोण आहे, प्रिन्सिपल आहे. राजेश कोण आहे, टीचर आहे. स्टुडंट कोण आहे, सॉरी पुढचा जो युजर आहे नाव काय त्याचं, विनोद. विनोद कोण आहे, तर स्टुडंट आहे. आणि आपण असं डिसाईड केलंय की ॲडमिनला प्रिन्सिपलचा पण रोल द्यायचा आहे आणि टीचरचा पण रोल द्यायचा आहे. मग आपण काय केलं, ह्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. चेक करा. आता हाऊ टू सेट प्रायमरी की, फॉरेन की, रिलेशनशिप, तो काय आपण बनवणार नाही, आपल्याला येत आहे. हे ऑटो इन्क्रीमेंट कॉलम आहे. 1 कोण आहे, XY ॲडमिन आहे. सो त्याचा आयडी त्याला ॲडमिन दिला आपण, रोल. 1 कोण आहे, टीचर. 2 टीचर, 3 स्टुडंट. आता हे जे
ऍडमिन, टीचर, स्टुडंट हे जे रोल आहेत मला ॲक्युरेट पाहिजेत. मे बी मी काय करेन, आणखीन एक एक्स्ट्रा टेबल बनवून घेईन. त्या टेबलमध्ये काय करणार, त्यांची ID सेट करणार. 111 फॉर ॲडमिन, 222 फॉर टीचर, 333 फॉर स्टुडंट. आणि मग तिथून काय करेन, ड्रॉपडाऊन लिस्टमधून युजरला सिलेक्ट करा सांगेन रोल कोणता आहे, आणि तो रोल सेट करायला CRUD ऑपरेशन करेल. समजलं? म्हणजे रजिस्ट्रेशन करताना तिथं त्याच्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये लिस्ट येऊन जाईल. तो त्याची इन्फॉर्मेशन भरेल आणि त्याचा रोल सिलेक्ट करेल. तो ॲडमिन आहे, टीचर आहे का स्टुडंट आहे का ऑल आहे. डिपेंड ऑन दॅट रोल आपण कमी जास्त करू शकतो, आणि मग इथं आपल्या त्या व्हॅल्यूज येतील. सो ह्या टेबलचं CRUD ऑपरेशन तुम्ही करणार आहे. समजतोय? CRUD ऑपरेशन कसं करायचं? आता डिपेंड आहे, तुम्ही सिंगल वन युजर वन रोल जर डिसाईड केला, यूज ड्रॉपडाऊन लिस्ट. तुम्ही जर मल्टिपल हे केला, काय वन युजर मल्टिपल रोल असं कन्सिडर केला, तर तुम्हाला तिथे काय करावं लागेल, चेक बॉक्सेस द्यावं लागतील. चेकबॉक्समध्ये काय होतील, जेवढे रोल आहेत तेवढे सिलेक्ट करा. काय होईल, बुलियन व्हॅल्यू काय होईल तिकडं चेकबॉक्सची हे चून जाईल. मग इफ कंडिशन टाका आणि त्याप्रमाणे इथं रेकॉर्ड्स इन्सर्ट करा. हे बघा, पहिल्याला ॲडमिन रोल दिलाय, दुसऱ्याला परत पहिल्याला टीचर रोल दिलाय. म्हणजे काय केलं, इथं युजर ID सेम ठेवल्या आणि इफ कंडिशन वरून रोल्स ऍड केले. समजतोय? सो इथं आपण CRUD ऑपरेशन तुम्ही करणार आहे. जर त्यात काही इश्यू आला तर आपण तिथे सॉल्व्ह करतो, का प्रॉब्लेम नाही. पण इथं व्हॅल्यू ह्या सेट होणार आहेत. रोल तुम्ही असाइन करणार आहे, आयदर बाय ॲडमिन ऑर दॅट अ स्पेसिफिक युजर. टीचर स्टुडंटनंच रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं तर तिथं त्याला रोलची 3 ऑप्शन देणार आपण, त्यातला तो कुठला तरी एक सिलेक्ट करेल, आयदर स्टुडंट ऑर टीचर ऑर ॲडमिन ऑर ऑल. फक्त त्यांचं अप्रुव्हल करायचं काम करेल ॲडमिन करेल. म्हणजे स्टुडंटने समजा मी तिन्ही रोल घेतले, बघू ॲडमिन तर ॲडमिन करून बघू एकदा. पण टीचर काय करेल, सॉरी तुमचा प्रिन्सिपल त्यांचे रोल्स अप्रूव्ह करायचा का नाही, त्याला ॲक्सेस करायला परमिशन द्यायची का नाही डिसाईड करणार. म्हणजे इथं तुम्ही जो हा कॉलम घेतलेला आहे लॉग इन, याच्यामध्ये तुम्ही आणखीन इथं एक्स्ट्रा कॉलम घेणार, इज अप्रूव्ड. बाय डिफॉल्ट तो फॉल्स राहील. ॲडमिन ज्यावेळेस तो ट्रू करेल त्याच्या वेळेस तो लॉग इन करायला त्याला परमिशन देईल. नसेल तसं करायचं तर मग स्टुडंटचं जे काही हे आहे रोल आहे, हा रोल स्टुडंटला सिलेक्ट करू द्यायचा नाही. रोल सेट कोण करेल, आयदर ॲडमिन ऑर टीचर सेट करेल. म्हणजे माझ्या बॅचमध्ये स्टुडंटनी एनरोल करून घेतला, ॲडमिशन करून घेतलं, फॉर्म फिलअप केला. आता त्यांचे रोल सेट कोण करेल, टीचर करेल किंवा ॲडमिन करेल. डिपेंड ऑन दॅट सिनेरिओ. तुम्ही कसं बदलता सिनेरिओ त्याच्याप्रमाणे तुम्हाला या व्हॅल्यूज बदलावं लागतील. मग आता स्टुडंटचा रोल टीचर डिसाईड करतोय, त्यामुळं मला इज अप्रूव्डची गरज नाही, टीचरच सेट करेल रोल. ओके, इथून काय आलं, या 2 टेबलचं काम कसं आहे. नाव गो बॅक टू युअर PPT. आता authorization. What is authorization? Authorization is a security mechanism that is used to determine whether the user has access to particular resource or not. Whether user has access म्हणजे काय, तो पर्टिक्युलर कंट्रोलर किंवा ऍक्शन मेथड ऍक्सेस करायला त्याला परमिशन आहे का नाहीये. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट मार्क अपडेट नावाचा आपण काय केलेला आहे, एक व्ह्यू जनरेट केलेला आहे, एक ऍक्शन मेथड लिहिली आहे. त्यात काय करतो, टीचर स्टुडंटचे मार्क्स अपडेट करतो, त्याला लिस्ट दिसते टेक्स्ट बॉक्समध्ये, त्यांचे मार्क त्याने पेपर चेक करून ठेवलेले टाईप करून फायनल सबमिट करतोय. राईट. आता हा जो मॉड्यूल आहे किंवा हा जो ऍक्शन मेथड आहे, ऍक्सेस करायची परमिशन कोणाला आहे, ओनली टीचर, नॉट फॉर अ स्टुडंट. स्टुडंटने फोर्सफुली ऍक्सेस करायचा प्रयत्न केला URL मधनं चेंज करून, तरी पण स्टुडंटला तो ऍक्सेस झाला नाही पाहिजे, का त्याचा रोल स्टुडंट म्हणून आहे. समजलं? ज्यावेळेस तो स्टुडंट पासआउट होईल आणि टीचर म्हणून जॉईन करेल सेम ऑर्गनायझेशन, त्यावेळेस त्याला मार्क अपडेट करायला आपण परमिशन देऊ शकणार आहे. म्हणजे तिथे फक्त रोल बदलेल त्याचा, स्टुडंट टू टीचर म्हणून मॉडिफाय होईल. समजलं? ऑथरायझेशन डेफिनेशन, द ऑथेंटिकेशन हॅपन्स फर्स्ट अँड देन ओनली ऑथरायझेशन डन. या लाईनचं मिनिंग काय, तुम्हाला पहिल्यांदा ऑथेंटिकेशन करावं लागेल कंपल्सरीली, त्याच्यानंतरच ऑथरायझेशन होईल.
फरक काय आहे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन मध्ये? ऑथेंटिकेशन चेक करेल युजर इज व्हॅलिड ऑर नॉट, त्याचा रोल काय आहे, त्याला काही देणं घेणं नाहीये. तो फक्त काय असेल, ऑथेंटिक आहे का नाही, प्रिमाइसच्या आत एंट्री करायला परमिशन आहे का नाही टेकअप मध्ये. तो कोणाला परमिशन आहे? ऑथेंटिक असेल तरच. मग तो मे बी टीचर असेल, तो मे बी स्टुडंट असेल, मे बी लॅब असिस्टंट असेल, मे बी प्यून असेल, डझंट मॅटर. तो मेंबर आहे टेकअपचा, ऑथरायझेशन ऑथेंटिकेशन अप्रूव्ह झालं. पण आता त्याचा रोल काय आहे त्याच्या बेसवर लेक्चरला बसायला परमिशन आहे का नाही डिसाइड होईल ऑथरायझेशन. सो ऑथेंटिकेशन तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशन करेल ऑथेंटिक आहे का नाही, ऑथरायझेशन रोल चेक करेल, त्याच्या बेसवर तुम्हाला पुढचा ऍक्सेस करायला लिमिटेशन्स ठेवेल. ओके, हे समजलं? म्हणजे इन शॉर्ट ऑथरायझेशन करताना पहिला आपल्याला काय केलं पाहिजे, कंपल्सरीली ऑथेंटिकेशन केलं पाहिजे. आता आपण दोन टाईप बघितल्या, विंडोज ऑथेंटिकेशन आणि फॉर्म ऑथेंटिकेशन, दोन्हीपैकी एक तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट ऑथेंटिकेशननी रेडी पाहिजे, मगच ऑथरायझेशन आपल्याला करता येईल. डायरेक्ट मी ह्याला करू शकणार नाही, पहिला मला याला करावं लागेल, मग ही पुढची स्टेप फॉलो करावी लागेल. समजतोय? म्हणजे आता आपल्याला ऑथरायझेशन करताना परत फॉर्म ऑथेंटिकेशन रिव्हिजन होऊन जाईल. रोल बेस ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. आता रोल बेस मध्ये काय होतं, तुम्ही रोल यूज करून सिक्युरिटी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, रोल्स आर परमिशन विच आर गिवन टू पर्टिक्युलर युजर टू ऍक्सेस सम रिसोर्सेस. सम रिसोर्सेस मिनिंग काय, ऍक्शन मेथड्स किंवा कंट्रोलर, ते ऍक्सेस करायला आपल्याला परमिशन द्यायचे का नाहीत हे रोलवर डिसाइड होणार आहे. ओके, देन रोल्स आर युज्ड टू प्रोव्हाइड सिक्युरिटी टू द सिस्टीम. म्हणजे एखाद्या युजरला ऍक्सेस करायची परमिशन नाहीये तरी पण तो ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर रोल बेस ऑथेंटिकेशन त्याला डिनाय करून टाकेल इमिजिएटली. ए युजर कॅन हॅव मल्टिपल रोल्स. त्याचा बेनिफिट काय झाला, एका युजरला मी एकाच सिंपल लॉग इनला मल्टिपल रोल देऊ शकतो. नाही तर काय करावं असतं, एका युजरला 2-2, 3-3 अकाउंट क्रिएट करावे असते. म्हणजे प्रिन्सिपलला 2 अकाउंट काढावे लागले असते. प्रिन्सिपलच्या अकाउंट मधून लॉग इन करा, प्रिन्सिपलच्या टास्क कंप्लीट करा, लॉग आउट करा, टीचरच्या अकाउंट लॉग इन करा आणि टीचरचे टास्क कंप्लीट करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग आउट लॉग इन करावं लागेल. दिस इज नॉट अ फिजिबल. तो एकच युजर आयडी पासवर्ड वापरेल आणि दोन्ही पण टास्क कंप्लीट करेल, प्रिन्सिपल ॲज वेल ॲज अ टीचर. हे समजलं? आता तुझा जो प्रोजेक्ट होता कुठला, तो मिड डे वाला, त्यामध्ये काय होतं, काही वेळा जो मिड डे मीलचा जो ट्रॅक मेंटेन करतोय हा टीचर असणार आहे. तर काही ठिकाणी काय होतं, काही स्कूलला प्रिन्सिपलच स्वतः असतो. ऍक्च्युली हु इज रिस्पॉन्सिबल, प्रिन्सिपल, नॉट अ टीचर. पण बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याचशा स्कूलमध्ये जर तुकड्या जास्त असतील, इयत्ता डिव्हिजन जास्त असतील, तिथे काय होतं, प्रिन्सिपलचा लोड वाढतो. फॉर एक्झाम्पल रयतमध्ये काय होतं, एखादे स्कूल जे असतं ते स्कूलमध्ये डिव्हिजन खूप असतात रयतच्या, 10-10, 15-15, 25-25 डिव्हिजन असतात. कारण का, रयतची संस्था ही बऱ्याच वेळा जुन्या संस्था आहेत. ज्यावेळेस स्कूल हा प्रकार मार्केटमध्ये नव्हता किंवा परमिशन्स मिळत नव्हते प्रायव्हेट स्कूलला, त्यावेळेस रयत मार्केटमध्ये होती. त्यामुळे रयतमध्ये बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, डिव्हिजन्स आहेत, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, त्यामध्ये पण 10-10, 20-20 डिव्हिजन्स असतात. मग अशा वेळेस काय होतं, प्रिन्सिपलला मिड डे मीलचे इन्फॉर्मेशन ट्रॅक रेकॉर्ड करणं पॉसिबल होत नाही. तो काय करतो, एखाद्या टीचरला हा रोल असाइन करतो, हा तू एक काम कर, तुझा लोड कमी करतो टीचिंगचा मी, पण हे पण बघ. म्हणजे इथे काय झालं, प्रिन्सिपल आणि टीचर असे 2 रोल तुमचे मिड डेचे ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन करू शकतात. बरोबर आहे? सो सिंगल लॉग इन मल्टिपल रोल तुम्ही असाइन करू शकता. ओके, इथे इश्यू काय होतो, जर मी माझा युजर आयडी पासवर्ड एखाद्या पर्सनला दिला आणि म्हणलं तू ट्रॅक मेंटेन कर, प्रॉब्लेम काय होणार आहे, त्यामध्ये केलेला फॉल्ट हा मी केलाय का त्या पर्सनने केलाय आपल्याला समजणार नाही. कारण काय होतं, माझं युजर आयडी पासवर्ड वापरला त्याने ना, त्याने काही घपला केला, मी केल्या म्हणून तो कन्सिडर होईल. समजतोय? त्यामुळं लॉग इन क्रेडेन्शियल शेअर करणं फिजिबल नाही, इट इज अ रिस्की. त्यामुळे प्रत्येकाचे युजर आयडी पासवर्ड सेपरेट काढावं लागतं आपल्याला. आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये तर हा फ्रॉड भरपूर वेळा होतो, त्यामध्ये तर सिक्युरिटी खूप मेंटेन करावं लागते.
दिसताना वाटतं की बाबा खूप इझी आहे, पण ज्यावेळेस तुम्ही जर एज्युकेशनच्या सॉफ्टवेअरवर काम करचाल त्यावेळेस तुम्हाला त्याची रिअलाइज करून देईल की बाबा किती गपले होतात आणि किती इश्यूज होतात. तिथे तुम्हाला खूप केअरफुली सॉफ्टवेअर ते बनवावं लागतं. ओके, रोल एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. ऍडमिन, कस्टमर, अकाउंट या टाईपचे वेगवेगळे रोल्स आहेत. आता आपल्या केसमध्ये काय आहे, 3 रोल आहे. पहिला रोल कोणता आहे? एक आहे प्रिन्सिपल, जो ऍडमिन म्हणून असणार आहे. दुसरा आहे टीचर आणि तिसरा कोण आहे? स्टुडंट. सो आपण इथं रोलची नावं बदलणार आहे. ओके, इथपर्यंत सिनेरिओ क्लिअर सगळ्यांना? काय करायचंय, कसे टेबल क्रिएट करायचे? आपण टेबल क्रिएट करून ठेवलेले. ओके, हाऊ टू अप्लाय ऑथरायझेशन, रोल बेस ऑथरायझेशन. पहिली स्टेप काय आहे? दोन्हीपैकी कुठलं तरी एक ऑथेंटिकेशन अप्लाय करून टाका. विंडोज ऑथेंटिकेशन किंवा फॉर्म ऑथेंटिकेशन. सो आपण एक प्रोजेक्ट क्रिएट करून घेतला. त्या प्रोजेक्टला नाव दिलं रोल बेस ऑथेंटिकेशन ट्राय म्हणून. याच्यामध्ये हे काय केलेलं आहे, पासपोर्ट हे मायक्रोसॉफ्टने स्वतःचे एक सर्व्हिस क्रिएट करून दिलेली आहे, पेड सर्व्हिस ऑथेंटिकेशन करायला. मग तुम्हाला काय करावं लागेल, मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर जाऊन पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. ऑथेंटिकेशनला त्यांची अमाऊंट पे करावं लागेल. मग ते तुम्हाला टोकन देतात. त्या टोकनच्या बेसवर ते ऑथेंटिकेशन करतात. जसं आपण इथं युजर आयडी पासवर्ड वापरतो किंवा लॉग इनचं क्रेडेन्शियल वापरतो, तसं ते करतात, पण थोडं हायली सिक्युरिटी वापरतात. पण ते पेड सर्व्हिस आहे आणि सध्या ती पासपोर्टवाली आउटडेटेड झालेली आहे. मार्केटमध्ये नवीन नवीन ऑथेंटिकेशनचे आणखीन हे आलेले आहेत, अल्गोरिदम आलेले आहेत. त्यामुळे पासपोर्टवाली कोण सहसा परचेस करत नाही तसं. त्यामुळे हे थोडी आउटडेट झालेली आहे. पण मायक्रोसॉफ्टनं आणखीन रिमूव्ह केलेलं नाही आहे MVC आणि कोरमधनं. पण कोण सहसा वापरत नाही पासपोर्टवाला. आणि फेडेटेड जे आहेत 2 आहेत, हे सध्या हे पेड असल्यामुळे कोण वापरत नाही. जे हायली सिक्युअर असतात काही ऑर्गनायझेशन किंवा मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत, तिथं ते पेड सर्व्हिस वापरतात. याच्यामध्ये हॅकिंग होणं थोडं कमी आहे, म्हणजे पॉसिबिलिटी कमी आहे. या बाकीच्या फॉर्म ऑथेंटिकेशन किंवा विंडोज ऑथेंटिकेशनमध्ये हॅकिंग होऊ शकतं, तिथं हॅकिंग होणार नाही. सो एक प्रोजेक्ट क्रिएट केला आपण. या प्रोजेक्टमध्ये 3 कंट्रोलर क्रिएट केले. एक प्रिन्सिपल कंट्रोलर क्रिएट केला, एक स्टुडंट कंट्रोलर क्रिएट केला आणि एक टीचर कंट्रोलर क्रिएट केला. प्रिन्सिपल कंट्रोलरमध्ये काय असणार आहे, प्रिन्सिपलचे सगळ्या टास्क, त्यांच्या ॲक्शन मेथड्स. टीचरमध्ये काय असणार आहेत, टीचरच्या सगळ्या ॲक्शन मेथड्स. आणि स्टुडंटमध्ये स्टुडंटच्या सगळ्या ॲक्शन मेथड्स. सो प्रिन्सिपल कंट्रोलर आपण ओपन करू पहिल्यांदा. यांना क्लोज ऑल टॅप करू. आणि ह्यामध्ये काय केलंय, एक इंडेक्स पेज आहे. ओके, इंडेक्स पेजवर आपण गेलो. इथे फक्त एक प्रिन्सिपल इंडेक्स नावाचा आपण मेसेज देऊन ठेवला, कारण ह्यामध्ये आपण जास्त काम करत असणार नाही. ओके, बाकीचे आणखीन तुम्हाला प्रॅक्टिस करताना पाहिजे असेल, एक्स्ट्रा ॲक्शन मेथड्स ॲड करा आणि त्यावर प्रॅक्टिस करा. स्टुडंट कंट्रोलरमध्ये परत इथे गेलो आपण व्ह्यूला, आणि इथं स्टुडंट इंडेक्स नावाने आपण एक व्ह्यू क्रिएट करून ठेवला. ओके, हा झाला स्टुडंट आणि प्रिन्सिपल. सेम टीचरसाठी पण टीचर कंट्रोलर ओपन, त्याची इंडेक्स. आता इंडेक्स अवेलेबल नाही आहे, आपण काय करणार, राईट बटन क्लिक, ॲड व्ह्यू, एम्प्टी वाला घेतला आणि खालून लेआउट कॉमनवाला सेट केला आणि ॲड केला. आणि ह्याची इंडेक्स समोर काय केलं, टीचर इंडेक्स म्हणून डिस्प्ले केला, जेणेकरून समजेल की आपल्याला तो कुठला इंडेक्स आहे, कोणाचा इंडेक्स आहे. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? सो आता याच्यावर आपल्याला फॉर्म ऑथेंटिकेशन अप्लाय करायचं आहे. कसं करतो आपण फॉर्म ऑथेंटिकेशन, सांगा बरं. सो इथं आपण काय करणार, अजून एक कंट्रोलर ऍड करणार. त्याला नाव देऊया अकाउंट. आणि यात काय करणार आपण, एक लॉग इन नावाचं, लॉग इन आणि लॉग आउट, लॉग इन लॉग आउट अशा 2 ॲक्शन मेथड लिहिल्या. सो लॉग इन ॲक्शन मेथड आपल्याला कॉपी
पेस्ट 2 द्यावं लागतील HTTP पोस्ट वाले. ओके, आणि हा काय करेल, पहिल्यांदा गो टू सोल्युशन एक्सप्लोरर, मॉडेलला जा, ऍडला जा, न्यू आयटम, डेटा, सर्व्हर, ट्रस्ट, आणि आपला काय होता DB अंडरस्कोर रोल बेस ऑथेंटिकेशन. पेस्ट केला. ओके ओके, नेक्स्ट नेक्स्ट, सगळे टेबल्स आपण ऍड करून घेतले. ओके, सो लॉग इनचे आपण इमिजिएटली. ओके, आता हा एरर काय येतोय, तर एंटिटी फ्रेमवर्क बाय डिफॉल्ट ऍड व्हायला इश्यू आलेला आहे. मग काय करू, पहिल्यांदा एंटिटी फ्रेमवर्क मॅन्युअली ऍड करून बघू. काही वेळा तो ऑटोमॅटिक एंटिटी फ्रेमवर्क ऍड करून घेतो, काही वेळा तो असा एरर येतो. म्हणजे काय करावं लागेल अशा केसमध्ये, पहिल्यांदा एंटिटी फ्रेमवर्क तुम्हाला पाहिजे ते व्हर्जन डाउनलोड करून घ्या आणि मग EDMX फाईल क्रिएट करून घ्या. EDMX क्रिएट झाली, पण ते एंटिटी फ्रेमवर्क त्याने ऍड करताना एरर दाखवलाय. सो इथं एंटिटी फ्रेमवर्क ऍड नाही झाला, त्यामुळे आपल्याला तो थोडा प्रॉब्लेम करेल. आणि NuGet पॅकेजेस, ब्राउज, एंटिटी फ्रेमवर्क, हे बघा इन्स्टॉल झालेला नाहीये. जो काही लेटेस्ट वाला आहे तो इन्स्टॉल करून घ्या. I accept. इथपर्यंत झालं लॉग इन आणि आपला हा टेबल क्रिएट झाला. सो अकाउंटला जाऊ. इथं आपण इथं जो एरर देतोय तो सध्या याला मी कमेंट करतो, बिल्ड करून घेतो. 1 सक्सिडेड. ओके, देन तर इथं आपण काय करणार, PBL लॉगिनचा लॉगिन ऑन नाही तर using role based authentication dot models dot okay सेव. आता ह्या जो लॉगिन आहे यासाठी काय करू, व्ह्यू ऍड करून घेऊ. आता डायरेक्ट लॉगिनचा आपण इथं रेडीमेड टेम्पलेट वापरू. तर लॉगिन करण्यासाठी कुठलं वापरावं लागेल, सिलेक्ट कुठं इथं क्रिएट वापरावं लागेल. आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा ना, डेटाबेस मध्ये मला सेव्ह नाही करायचा. बॅकएंडला मी क्वेरी लिहिणार आहे की फेच करायला, पण मला टाईप करायचं आहे, युजर नेम पण टाईप करायचा आहे, पासवर्ड पण टाईप करायचा आहे. काय होतं डिटेल्स मध्ये, काय होतं दिस इज शोइंग रेकॉर्ड्स इन रीड ओनली फॉर्मॅट. तर मग इथं मी युजर नेम पासवर्ड टाकणार कुठं, टाकायला मिळणार नाही मला. टाईप करून घ्यायचं ना, डेटाबेस मधनं घ्यायचं, बरोबर आहे. हे टेम्पलेट तुम्हाला रेडीमेड लॉजिक देतं का बॅकएंडचं एंटिटी फ्रेमवर्कचं, नाही देत. हे टेम्पलेट काय करतं, व्ह्यू क्रिएट करून देतं, बरोबर आहे. समज थोडक्यात असा का रूल आहे की ह्या माऊसनं मला इथं लॅपटॉपवर ऍक्सेस केला पाहिजे. मला वाटलं स्वतःचा मारायचं आहे, फेकून मारू शकतो ना. समजलं ना. आपल्या व्ह्यूचं काम काय आहे, व्हॉट इज माय रिक्वायरमेंट, एंटर युजर नेम, एंटर पासवर्ड अँड क्लिक ऑन बटन. तुझं काम तिथपर्यंतच आहे व्ह्यूचं.
बॅकएंडचा कोड मी इन्सर्टचा लिहीन, अपडेटचा लिहीन, सिलेक्टचा लिहीन, तो माझं काम आहे, बरोबर आहे. सो मला टेक्स्ट बॉक्स पाहिजे, मला रीड ओनली फील्ड पाहिजे तिथं नाही. मग ही रीड ओनली फील्ड कोण प्रोव्हाइड करतं? डिटेल्स प्रोव्हाइड करतं. क्रिएट वालं टेम्पलेट काय करतं? मला टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू एंटर करायला फील्ड प्रोव्हाइड करतं. सो आय विल यूज दॅट क्रिएट. समजतोय सुहास? नावावर जायचं नाही कधी, नावात धोका मिळतंय. क्लिक ऑन म्हणूनच मुद्दाम मी काय केलं, टेम्पलेट तुम्हाला चॉईस विचारली. कारण काय आहे, आपण जनरली आपला ह्युमन ब्रेन काय करतो, नावाप्रमाणे विचार करतो की बाबा हा असं झालं पाहिजे. तिथं पुल लिहिला असेल आणि डायग्राम वेगळी असेल, माणूस थोडासाच काम करतो, पुश नाही करत. त्यामुळे इथं बऱ्याच वेळा काय होतं, जे पुल पुशचं जे डायग्राम असतो ना, लिहिलेलं नाव त्याच्या खाली डायग्राम मध्ये ते इमेज पण टाकतात बघा, ते ओढतानाची दाखवतात, ढकलतानाची दाखवतात. का? तुमचा ब्रेन जे व्हिज्युअल समोर आहे ना, त्याप्रमाणे रिॲक्शन सुरू करत असतो. डावीकडे वळा लिहिण्यापेक्षा जर तुम्ही डायग्राम दाखवला, ॲरो दाखवला, इमिजिएट ब्रेन ऍक्शन घेतो. पण डावीकडे वळा, वर टाकला तर तो ऍक्शन घ्यायला त्याला थिंकिंगला वेळ लागतो. सेम प्रॉब्लेम इथं झाला. क्रिएट वरनं तुमचं ब्रेनने इमिजिएट काय थिंकिंग केला की मला इन्सर्ट करायचं आहे. कारण आतापर्यंत मी क्रिएटचा यूज इन्सर्टसाठीच केलाय. पण हा क्रिएट काय केला बघा, दिस इज प्रोव्हाइडिंग मी एडिटर फॉर टेक्स्ट बॉक्स द्यायला. आणि लॉगिनला काय असतं, 2 टेक्स्ट बॉक्स आणि सबमिट. बॅकएंडला मला दोन्ही टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यू मिळणार. मी इथे फक्त काय म्हणणार, मला ह्या टेम्पलेटनं रेडीमेड काय दिलं, सबमिट बटनला क्रिएट म्हणलाय. मी काय म्हणेन व्हॅल्यूच्या ऐवजी लॉग इन, दॅट्स इट. आणि वर त्याने काय केलं, इथं लॉग इन मला टेबल प्रमाणे दिलं, त्याला काही इश्यू नाही एवढा, इथं बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. हा डेटा सबमिट होईल कुठल्या फॉर्मॅटमध्ये, TBL लॉग इन मध्ये. कोणाकडे जाईल तो, पोस्टकडे येईल. आता पोस्टकडे आपण लॉग इन कसं चेक करणार, नाव दिस लॉजिक इज अ माय ओन लॉजिक, नॉट अ रेडीमेड लॉजिक. आता आलेले डेटा बरोबर काय भानगड करायची मी करणार, इन्सर्ट करेन, अपडेट करेन, सिलेक्ट करेन, काय पण करेन. सो ह्यार पहिल्यांदा काय असणार आहे, इफ कंडिशन मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर आपण काय करणार, व्हॅर LG डेटा इक्वल टू, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, इथं एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यावं लागेल. कोणता, प्रायव्हेट आपला जो एंटिटी आहे, DB रोल बेस्ड ऑथेंटिकेशन एंटिटीज, DBO इक्वल टू न्यू त्या क्लासचा ऑब्जेक्ट. आणि मग काय करणार आपण, DBO डॉट TBL लॉगिन्स डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट. आता फर्स्ट ऑर डिफॉल्ट मी प्रत्येक वेळेस का प्रेफर करतोय, इट विल प्रोव्हाइड मी नल ऑर ऑब्जेक्ट. म्हणजे मला इथं एक्सेप्शन हँडलिंग करायची गरज नाही पडत. तुम्ही इथं फाइंड वापरू शकत नाही, फाइंड फक्त प्रायमरी कीवर काम करतो. मला 2 नॉन प्रायमरी कीवर काम करायचंय, युजर नेम पासवर्डवर. त्यामुळं फाइंड मेथड उपयोगी नाहीये. फक्त फर्स्ट काय करते, ऑब्जेक्ट सापडला, सी हियर, मूव युअर कर्सर हियर, फर्स्ट वर चेक करा. फर्स्ट मेथड मला 2 टाईपचे एक्सेप्शन थ्रो करते. आर्ग्युमेंटल एक्सेप्शन म्हणजे काय, आतली लॅम्बडा एक्सप्रेशन जर मॅच नाही झाला, तो डायरेक्ट एक्सेप्शन थ्रो करतो. समजतोय? म्हणजे युजर नेम मी चुकीच दिला किंवा पासवर्ड चुकीच दिला, डायरेक्ट मला एक्सेप्शन मिळून जाईल. कोणतं, आर्ग्युमेंट नल एक्सेप्शन किंवा इनव्हॅलिड ऑपरेशन एक्सेप्शन. म्हणजे मला ऑब्जेक्ट तर मिळेल किंवा एक्सेप्शन मिळेल, नल व्हॅल्यू मिळणार नाही. मग याच्याऐवजी जर मी फर्स्ट ऑर डिफॉल्ट दिला, सी हा जनरली मला फर्स्ट व्हॅल्यू किंवा एम्प्टी नल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. इथं आर्ग्युमेंट नल एक्सेप्शन येतोय, रेअर केस मध्ये येतो हा, पण तो तुम्हाला एम्प्टी व्हॅल्यू नल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. म्हणून हा एक्सेप्शन रेअरली जनरेट करतो. त्यामुळे आपण इथं हा वापरणार, एक्स एरो एक्स डॉट युजर नेम इज इक्वल टू LG डॉट युजर नेम अँड एक्स डॉट पासवर्ड इज डबल इक्वल टू LG डॉट पासवर्ड. जर मॅच झाला तर आपल्याला इथं ऑब्जेक्ट मिळेल किंवा नल मिळेल. इफ LG डेटा इज नॉट इक्वल टू नल म्हणजे लॉग इन सक्सेसफुल आहे. समजलं?
आता ह्याला काही प्रॉब्लेम नाही, क्रिएट वापरला काय किंवा मी माझं लॉजिक लिहिलं काय, देन वी विल redirect to this user where redirect dot sorry return redirect to any action. आता आपण जे रेडीमेड होम पेज मिळालेलं आहे त्याच्या इंडेक्स पेजवर त्याला लँड करू, जे काही त्या कंट्रोलर युजरसाठी आपण होम पेजेस बनवून ठेवणार आहे तिथे त्याला पाठवून द्यायचं. तर हे होम पेज सगळ्यांसाठी कॉमन आहे, होम आणि इंडेक्स पेज. ओके, आता इथपर्यंत झालं. लॉग आउट आणि लॉग इन. जर नल असेल तर काय करणार आपण, इथं एक व्ह्यू बॅग डॉट msg देणार, इनव्हॅलिड युजर नेम ऑर पासवर्ड, आणि मग त्याला सेम ठिकाणी पास करणार. ते आहे ना, पहिल्यांदा कुकीचं नंतर पहिली स्टेज काय आहे, तुमचं व्ह्यू रेडी पाहिजे ना, लॉजिक रेडी पाहिजे. एकदा ते फॉर्म ऑथेंटिकेशन केव्हा लिहिणार आपण, आपला प्रोजेक्ट रेडी झाल्यावर शेवटच्या स्टेजला, म्हणजे लॉग इन लॉग आउट सगळं व्यवस्थित झालं असेल तरच ऑथेंटिकेशनचा फॉर्म ऑथेंटिकेशनचा कोड लिहिणार. आपण आणखी फॉर्म ऑथेंटिकेशन स्टार्ट केलंय का नाही, लॉग इनचं लॉजिक लिहितोय. त्यामुळं सध्या आपलं लॉग इनचं लॉजिक कम्प्लीट नाही झालं. गो टू व्ह्यू आणि इथं h4 @ हा मेसेज बॉक्स, स्टाईल सेट केली, कलर रेड. ओके, समजलं इथपर्यंत. नाव गो बॅक टू कंट्रोलर. इथे येणार आपण, आता आपलं फॉर्म ऑथेंटिकेशन स्टार्ट करणार आणि लॉग आउटची इथं परत त्यावेळेस कोड लिहू फॉर्म ऑथेंटिकेशनच्या वेळेस. गो बॅक टू वेअर web.config. web.config मध्ये कुठं काम करायचं, सुहास सांग बरं. system.web मध्ये इथे काय करणार, ऑथेंटिकेशन ऍड करणार, त्यामध्ये मोड ऍड करणार. कोणता मोड, फॉर्म्स मोड. बरोबर, फॉर्म्स मोड मध्ये आपण काय करणार, इथे आता त्याच्या आतमध्ये फॉर्म्स, याच्यामध्ये लॉग इन URL देणार. कोणतं लॉग इन URL, तुमचं लॉग इन पेज कुठलं आहे ते पेज आपण तिथं सेट करणार. तो आपला लॉग इन पेज कुठं आहे, अकाउंट नावाच्या कंट्रोलरमध्ये एक्सपांड करायला. अकाउंट कंट्रोलरमध्ये गेलो, याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या मेथड्स आहेत. सो अकाउंटच्या पुढं लॉग इन, म्हणून मी काय करणार इथं कंट्रोलर नेम स्लॅश लॉग इन ऍक्शन मेथड. समजलं इथपर्यंत कळत आहे, हे आउट आहे का, सेव्ह. नाउ गो टू युअर कंट्रोलर. फॉर एक्झाम्पल आपण गेलो प्रिन्सिपल कंट्रोलरवर, आणि हे प्रिन्सिपल कंट्रोलर जे आहे याच्यावर आता कंट्रोलरवरच डायरेक्ट ऑथराईज टाकायचं का ऍक्शन मेथड टाकायचं. ओके, डायरेक्ट कंट्रोलरवरच काय करू, ऑथराईज ऍड करणार आपण. सेम त्याप्रमाणे स्टुडंटवर पण सगळ्या कंट्रोलरवर ऑथराईज ऍड करणार, टीचरवर पण ऑथराईज. म्हणजे हे जे आपल्या कंट्रोलर आहेत स्टुडंट, टीचर, प्रिन्सिपल, हे ऑथराईज वेनीच ऍक्सेस करता येईल ऑथराईज झाल्यावरच. पण होम जे कंट्रोलर आहे हे सगळ्यांसाठी कॉमन आहे, एक सॅम्पल आहे. कॉन्टॅक्ट, अबाउट, इंडेक्स, होमचं हे सगळ्यांसाठी ओपन आहे, त्यासाठी लॉग इनची गरज नाही मला. सो स्टुडंट झाले ऑथराईज, त्यानंतर टीचर झाला का ऑथराईज, नाही ऑथराईज. ओके, पुढची स्टेप काय, यस वास गो टू लॉग इन पेज. कुठं आपला लॉग इन कंट्रोल ऍक्शन मेथड इथे आहे. आता या ऍक्शन मेथडमध्ये आपण काय करणार, लॉग इन सक्सेसफुल असेल तर काय करणार, कुठली प्रॉपर्टी सेट केली ती आठवत आहे का,
इथली बघा बरं, फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट सेट ऑथ कुकी. सो फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट सेट ऑथ कुकी डॉट सॉरी याच्यामध्ये युजर नेम टाकायचं आपल्याला. युजर नेम कोण देतोय? LG डेटा कंट्रोल Z डॉट युजर हा म्हणा कॉमा. आपल्याला पर्सेंट क्रिएट करायची कुकी का नाहीये, नको असेल तर फॉल्स. अदरवाईज इथे चेकबॉक्स घ्या, चेकबॉक्सची व्हॅल्यू ट्रू फॉल्स ते सेट करा. आपण जे प्रॅक्टिस करताना प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं. बाय डिफॉल्ट हा सध्या फॉल्स ठेवला आपण. जसं सेट ऑफ कुकी केलंय तसं आपण काय करणार, लॉगआउटला फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट साइन, तर तो लॉगआउट करेल आणि रिटर्न बॅक करेल. कुठं जाईल तो? रिडायरेक्ट टू ऍक्शन. विच ऍक्शन? लॉग. कंट्रोलरचं नाव द्यायची गरज आहे का मला? नाही, कारण सेमच लॉग इन लॉगआउट एकाच कंट्रोलरमध्ये, त्यामुळे कंट्रोलरचं नाव द्यायची गरज नाही. पण दुसऱ्या कंट्रोलरमध्ये असाल तर कंट्रोलर नेम आणि ऍक्शन मेथड नेम दोन्ही पण मॅन्डेटरी आहे. एकाच कंट्रोलरमध्ये दोन्ही असतील ऍक्शन मेथड्स तर कंट्रोलर ऑप्शनल आहे. ओके, सो आपलं ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. बघू, चेक करून बघू आपण काम करतो का नाही तो. सेव्ह, गो टू प्रिन्सिपल्स, इंडेक्स व्ह्यू, डायरेक्ट एक्झिक्यूट करून टाका. बघूया लॉग इन पेजवर तो येईल का. प्रिन्सिपलचा इंडेक्स व्ह्यू ओपन होतोय. सी, प्रिन्सिपलचा आपण इंडेक्स पेज ओपन करायचा प्रयत्न केला, त्याने आपल्याला लॉग इन पेज दिलं. आता हे बघा, हा दिसतोय लॉग इन पेज सारखा. आता इथं फक्त टीबीएल लॉग इन दिसतोय, तो आपण रिमूव्ह करायला पाहिजे. तो आपण चेंज नाही केला. बाय डिफॉल्ट जे काही क्रिएट टेम्पलेटने मला डिझाईन दिलेलं आहे तो रेडीमेड टेम्पलेट आला आहे इथं. तो टीबीएल लॉग इन आपल्याला नकोय, डिझाईनिंग आपण मॉडिफाय करणार आहे. सो इथे दिला आपण ॲडमिन @123. हा लॉग इनचं बटन आहे. त्याला क्लिक केल्यावर लॉग इन सक्सेसफुल झालं तर होम पेजवर जाणार आपण. इंडेक्स आणि होम. ओके, हा उलटा झाला आहे माझ्याकडून का. स्लॅश ऍक्शन नेम इंडेक्स आणि इथं उलट पाहिजे. ओके, आता इथपर्यंत तो काम करायला व्यवस्थित. ओके, म्हणजे आपली ही स्टेज कंप्लीट झाली. कोणती? ऑथेंटिकेशन अप्लाय झालं आपलं. पुढची स्टेज काय आहे? क्रिएट 2 टेबल्स अँड स्टोअर सम सॅम्पल डेटा. टीबीएल लॉग इन, टीबीएल युजर रोल आपण टेबल पहिलाच क्रिएट केलेले आहेत. त्यात 3 सॅम्पल रेकॉर्ड पण टाकून ठेवलेले आहेत. सो ही पण सेकंड स्टेप कंप्लीट झाली. थर्ड स्टेप काय आहे? क्रिएट क्लास GTH कॉलेज प्रोव्हायडर. एक तुम्हाला प्रोव्हायडर क्लास क्रिएट करायचा आहे. त्याला तुम्ही नाव काही पण द्या आणि त्याला काय करा, त्याच्यामध्ये एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे रोल प्रोव्हायडर नावाचा, तो एक्सटेंड करून घ्या. आणि एक्सटेंड केल्यावर हा क्लास कसला आहे? ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लास ज्यावेळेस मी एक्सटेंड करून घेईन त्यावेळेस रूल काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासच्या सगळ्या मेथडला आपल्याला बॉडी द्यावी लागेल. कोणत्या मेथड्स? ज्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आहेत तेवढ्या. समजलं? सो तुमचा क्लास लिहा प्रोव्हायडर नावाचा, त्याला काही पण द्या नाव तुम्ही. असं काय रूल नाही की एंड प्रोव्हायडर केला पाहिजे, पण लास्टला प्रोव्हायडर कीवर्ड ठेवल्यावर समजतं की हा प्रोव्हायडर आहे. ह्या क्लासचा रोल काय आहे, काम काय आहे? तर हा क्लास तुम्हाला रन टाइमला ज्याने लॉग इन केलेला आहे त्याला कोणकोणते रोल तुम्ही असाइन केलेले आहेत त्या रोलची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. समजतोय? आता मी काय करणार, फक्त माझा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करणार. ऑटोमॅटिक हा बॅकएंडला काय करेल, मला ज्या लॉग इनला रोल असाइन केलेले आहेत सगळे रोल फेच करून घेईल आणि त्याची ॲरे लिस्ट बनवून देईल मला, ॲरे ऑफ स्ट्रिंग.
ती स्ट्रिंग मला ॲरे ऑफ स्ट्रिंग मिळून जाईल. त्याच्यामध्ये रोल असेल प्रिन्सिपल आणि टीचर, ओनली टीचर, ओनली प्रिन्सिपल, और HOD आहे, प्रिन्सिपल, HOD, टीचर. असे काय करेल तर जेवढे काही रोल मी एका युजरला असाइन केलेले आहेत सगळ्यांची ॲरे ऑफ अ स्ट्रिंग मला मिळून जाईल. कुणाकडून? ह्या प्रोव्हायडर क्लासकडून. सो हा प्रोव्हायडर क्लास काय करतो, एक रोल प्रोव्हायडर नावाचा एक्स्ट्रा क्लास इनहेरिट करून घेतो. यामध्ये काय केलेले आहेत, काही मेथड्स लिहून ठेवलेले आहेत, त्या मेथड्सचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे. समजलं? सो क्रिएट दिस वन क्लास. हा क्लास तुम्ही मॉडेलमध्ये क्रिएट करा किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये डायरेक्टली क्रिएट करून टाका. आता मी काय करतो, मॉडेलमध्येच तो क्लास ऍड करतो. राईट बटन क्लिक, ऍड क्लास, माय कॉलेज, याला प्रोव्हायडर देतो ना, प्रोव्हायडर. ओके. आता याच्यामध्ये आपण काय करणार, एक्सटेंड करणार. कोणता? रोल प्रोव्हायडर नावाचा क्लास, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. सो इथं आपण रोल प्रोव्हायडर हा बघा बरं कोणत्या नेमस्पेसमध्ये, सिस्टीम डॉट वेब डॉट सिक्युरिटी. आता इथं आहे का सिस्टीम डॉट वेब डॉट सिक्युरिटी? नाही आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस त्याला एक्सटेंड करेन ऑटोमॅटिक तो नेमस्पेस इनहेरिट होईल. जर समजा हा नेमस्पेस इनहेरिट झाला नाही, इथे एरर आला, तर तुम्हाला मॅन्युअली काय करावं लागेल, युजिंग सिस्टीम डॉट वेब डॉट सिक्युरिटी हा इनहेरिट करून घ्यावा लागेल. आता इथे एरर येतो. का बरं येतो एरर? बिकॉज दिस वन इज अ ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. राईट बटन क्लिक करा याच्यावर किंवा कंट्रोल दाबून धरा आणि लेफ्ट बटन क्लिक करा. सी, दिस इज व्हॉट, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. आणि या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काही मेथड्स ॲब्स्ट्रॅक्ट आहेत, दिसते तिथं. सो ह्या सगळ्या मेथडला तुम्हाला बॉडी प्रोव्हाइड करावं लागेल, तोपर्यंत तो एरर जाणार नाही. कुठला? हा वाला. सो इथं हा एरर कसं सॉल्व्ह करणार आपण, या सजेशनवर क्लिक करा आणि इथं इम्प्लिमेंट ॲब्स्ट्रॅक्ट क्लास नावाची एक मेन्शन केलेलं आहे, हा ऑप्शन सिलेक्ट करा. तो काय करेल, ऑटोमॅटिक सगळ्या मेथड्स जेवढ्या काही ॲब्स्ट्रॅक्ट आहेत, प्रॉपर्टीज आहेत ॲब्स्ट्रॅक्ट केलेल्या, सगळ्या इम्प्लिमेंट करून देईल तुम्हाला रेडीमेड. बघा, डिलीट रोल. एखाद्या युजरला जर तुम्ही रोल असाइन केला असेल आणि तो रोल तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, यू कॅन रिमूव्ह दॅट रोल इन दिस मेथड. ऑटोमॅटिक त्याचा रोल रिमूव्ह होऊन जाईल. त्याला आपल्याला सेपरेट मॉड्यूल लिहायची गरज नाही. रोल असाइन करा, रिमूव्ह करा. हे तर बघा, क्रिएट रोल, एखादा नवीन रोल तुम्हाला असाइन करायचा आहे, रोल नेम, तिथून तुम्ही हा रोल तुमच्या डेटाबेसमध्ये ऍड करू शकता. ओके. ऍड युजर्स टू रोल, एखाद्या युजरला रोलमध्ये ऍड करायचं आहे, तुम्ही ऍड करू शकता. फाइंड युजर्स इन अ रोल, युजरचे रोल तुम्ही फाइंड करू शकता. त्यासाठी काय आहे, रोल नेम आणि युजर नेम द्यायचा. त्या युजरला तो रोल असाइन केला का नाहीये हा तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल. ॲरे ऑफ स्ट्रिंग, गेट ऑल रोल्स. तुमच्या डेटाबेसमध्ये प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत किती रोल ऍड केलेत तुम्ही, अख्खी लिस्टच तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके. गेट रोल्स फॉर युजर, गेट रोल्स युजर्स इन अ रोल. हेलो, हाँ सर जी, हाँ लेक्चर में बोलो ना. हाँ हाँ ओके चलिए. आता या दोघात फरक काय आहे, गेट युजर्स इन अ रोल, गेट रोल्स फॉर युजर. आता इथे मी लॉग इन केलेलं आहे, सो माझा युजर नेम मला मिळाला आहे. आता ह्या युजर नेमला मी किती रोल असाइन केले तो हा प्रोव्हाइड करेल, ही मेथड प्रोव्हाइड करेल. तो काय करतो ऍक्सेप्ट बघा, युजर नेम घेतोय. ह्या मेथड नेमचं काय, या मेथडचं काम काय आहे, आता मी प्रिन्सिपल नावाचा रोल क्रिएट केलाय. आता माझ्या रयत संस्थेमध्ये किती युजर्स आहेत ज्यांचा रोल प्रिन्सिपल आहे, सगळ्यांची लिस्ट मला पाहिजे. ऑटोमॅटिक हा काय करेल, ज्यांचे रोल प्रिन्सिपल आहेत या सगळ्या प्रिन्सिपलची लिस्ट मिळून जाईल मला. समजलं? टीचर्स आहेत, मला सगळ्या टीचरची लिस्ट पाहिजे एकदमच, हा मला काय करेल, टीचरची लिस्टच प्रोव्हाइड करून देईल ज्यांचा रोल टीचर आहे. समजलं? फरक दोघांचा फरक काय आहे. देन इन युजर्स इन रोल, परत हे बाकीचे रिमूव्ह रोल,
एक्झिस्ट हा रोल आहे का एक्झिस्ट नाही आहे, प्रिन्सिपल नावाचा रोल आहे का एक्झिस्ट नाही आहे, हा मला फक्त ट्रू फॉल्स प्रोव्हाइड करेल. हे डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट या मेथड्स तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे. ओके, सो सध्या आपल्याला इथून काय आलं, एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जो आहे आपला रोल प्रोव्हायडर हा आपल्या ह्या रोलमध्ये ऍड करून घेतो. हा खूप महत्वाचा आहे रोल बेस्ड ऑथेंटिकेशनसाठी. ओके, इथून कळतंय स्टेप नंबर 3 पर्यंत 1 2 3 स्टेप बाय स्टेप आलो आपण. नाव या स्टेप फक्त फॉलो करा. एक 3 असाइनमेंट क्रिएट करा सेपरेट. एक काय करा, कॉलेजसाठी करा, एक शोरूमसाठी करा, दुसरा कंपनीसाठी करा, आणखीन गरज पडली तर एक चौथा आणखीन प्रोजेक्ट क्रिएट करा. ऑटोमॅटिक आणि प्रत्येकाचे रोल वेगवेगळे ठेवा आणि ह्या स्टेप फक्त फॉलो करा. ऑटोमॅटिक तुम्हाला तिसरे असाइनमेंट सॉल्व्ह करताना हे सगळं बाय हार्ट होऊन जाईल. कारण ह्या स्टेप काय आहेत, थोड्या लेंदी आहेत, इझी आहेत पण त्या तुम्हाला प्रत्येक स्टेप स्वतःहून करता आली पाहिजे. आता आपल्याला माहित नसल्यामुळे आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप बघत जातोय. पहिले असाइनमेंट बघून करा, दुसरी न बघता करायचा प्रयत्न करा, आडला परत बघा. तिसऱ्याच्या वेळेस तुम्हाला बघायचं कमी गरज पडेल. चौथ्याच्या वेळेस विदाउट टेकिंग दॅट स्टेप्स इन अ पीपीटी यू कॅन सॉल्व दॅट असाइनमेंट इझिली. ओके, पण ह्याला प्रॅक्टिस पाहिजे. विदाउट प्रॅक्टिस हा येणार नाही. दिसताना इझी दिसतो हा, पण प्रॅक्टिस जर नाही केली लक्षात राहत नाही. जसं डीएस मध्ये आणि तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फरक काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज मधलाच कॉन्सेप्ट डेटा स्ट्रक्चर मध्ये वापरलेला असतो. लिंक लिस्टसाठी म्हणा किंवा अल्गोरिदम जे आहेत, सर्चिंग अल्गोरिदम, डिलिशनचे अल्गोरिदम, तेच कॉन्सेप्ट आहेत. ॲरे तोच आहे, कॉन्सेप्ट तेच आहेत, पण काय होतं त्या स्टेप्स लक्षात राहत नाहीत. का तर डीएसची प्रॅक्टिस आपण कमी करतो त्यामुळे. ओके, तसा हा कॉन्सेप्ट आहे. 3 स्टेप समजल्या. रोल प्रोव्हायडर क्रिएट केला आपण. आफ्टर दॅट नेक्स्ट 4th नंबर स्टेप. आता काय करा, web.config मध्ये जिथं आपण विंडोज ऑथेंटिकेशन किंवा फॉर्म ऑथेंटिकेशनचा कोड ऍड केला त्याच्या खाली पुढचा ऑथेंटिकेशनचा कोड लिहा. कोणता, रोल मॅनेजर. हा रोल मॅनेजर आपल्याला महत्वाचा आहे. ओके, सो ऍड वन रोल मॅनेजर. आता ह्याचे कोणते प्रॉपर्टी सेट करायचे बघा, डिफॉल्ट, प्रोव्हायडर अँड इनेबल्ड. आता हा रोल मॅनेजर तुम्हाला इनेबल करायचा आहे का डिसेबल करायचा आहे. काही वेळा काय होतं, माझ्या प्रोजेक्टमध्ये मला रोल बेस्ड ऑथेंटिकेशन करायचं नाहीये, एखाद्या मॉड्यूलमध्ये मला एरर आलाय. लोचा काय होतोय, प्रत्येक वेळेस मला ऑथेंटिकेशन करून त्या मॉड्यूलला एक्झिक्यूट करावं लागतं. बरोबर आहे. जसं तुम्ही काय केलं तुमच्या प्रोजेक्टमध्ये, आपण ऑब्झर्व केलं बघा, कन्सोल बेस्ड ऍप्लिकेशन म्हणा किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशनला लॉग इन केल्याशिवाय मला ते मॉड्यूल टेस्टच करता येत नव्हतं. कारण का, लॉग इनचं मॉड्यूल पहिल्यांदा मी कम्प्लीट केलं आणि एरर कुठे आला, दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या फॉर्मवर किंवा मॉड्यूलमध्ये आला. पण प्रत्येक वेळेस मला आलो युजर नेम टाका, पासवर्ड टाका, मग तिकडे जा, प्रत्येक वेळेस अगेन. म्हणजे इथं इरिटेट व्हायला सुरुवात झाली आपल्याला. सेम काय होतं, प्रोजेक्ट माझा कम्प्लीट झाला, ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन सगळं झालं, क्लायंटच्या मशीनवर पण और प्रोजेक्ट डिप्लॉय पण करून झाला. रन टाइमला काहीतरी इश्यू आला, काहीतरी प्रॉब्लेम झाले, टेस्टिंग करायला मला गरज पडायला लागली. आता काय होतंय, प्रत्येक वेळेस मला त्या रोलचीच लॉग इन करणं कंपल्सरी यायला लागलं. आता इथं मग मी काय ठरवलं, रोल बेस्ड ऑथेंटिकेशन मला टेम्पररी ऑफ करायचं. एक तर मला हा कोड सगळा डिलीट करून टाकावा लागेल किंवा सिम्पली सेट दॅट इनेबल्ड प्रॉपर्टी टू फॉल्स. रोल बेस्ड ऑथेंटिकेशन काम करणार नाही. समजतोय, म्हणजे काय होईल, तुमचं ते स्पेसिफिक मॉड्यूल तुम्ही टेस्ट करू शकता. काय बग्स आहेत, काय एरर आलेला आहे, काही वेळा व्हॅल्यू रॉंग आले की मॉड्यूल काम करत नाही किंवा रेंज चुकते आपली, काहीतरी बग्स येतात, लॉजिकल इश्यू असल्यामुळं रन टाइमला मॉड्यूल काम करायचं बंद करतो. अशा केसमध्ये मला ऑथेंटिकेशन स्टॉप करायचं. विदाउट ऑथेंटिकेशन कोड रन करायचा आहे. लॉग इन कोण केलं डझंट मॅटर फॉर मी राईट नाव. एकदा का बग सॉल्व्ह झाला, आय विल इनेबल दॅट रोल मॅनेजर अगेन. समजतोय, सो वी नीड दॅट रोल मॅनेजर टॅग. Inside that we set 2 properties. One is a default provider and second one is a enabled, which is a true. हा डिफॉल्ट प्रोव्हायडर का लागतोय, आपल्याला खाली लागेल. आता आपण मगाशी एक प्रोव्हायडर क्रिएट केला बघा. कोणता प्रोव्हायडर, दिस वन, माय कॉलेज प्रोव्हायडर. काही दिवसांनी काय झालं, मला आणखी दुसरे प्रोव्हायडर लागणार आहेत ज्याच्यामध्ये वेगळं लॉजिक दिलेलं आहे मी.
रयतचा प्रोजेक्ट आहे. रयतमध्येच पुन्हा काय होतं, बिफोर 10 or 20 years ago there are all courses are grantable courses, government grantable courses. Right now Rayat is having two types of courses. One is a grantable, another is a non grantable, like your BCS course, BCA course. BCS course हे grantable नाहीये, ते रयत मध्ये पण आहेत. ओके. आणि आर्ट्स कॉमर्स सायन्सचे 11वी 12वी BSc BA BCom हे कोर्स काय आहेत, ग्रँटेबल आहेत. सो ग्रँटेबलचे रूल माझे वेगळे आहेत, त्यांचे रोल्स वेगळे आहेत ॲज पर गव्हर्नमेंट रूल, आणि BCS चे रोल वेगळे आहेत. समजतोय? मग मी काय करणार, 2 रोल प्रोव्हायडर क्रिएट करणार, BCS साठी वेगळा आणि माझ्या ग्रँटेबल साठी वेगळा. सो आय विल यूज हिअर दीज 2 रोल प्रोव्हायडर्स. समजतोय? म्हणजे मी इथं काय करणार, रोल प्रोव्हायडर इथं ऍड करणार आणि त्यांचे टाईप इथं सेट करणार. समजतोय? म्हणजे मल्टिपल रोल प्रोव्हायडर मला इथं ऍड करता येतात प्रोजेक्ट मध्ये. इफ युअर प्रोजेक्ट इज हॅव्हिंग डिफरंट बंच ऑफ रोल्स. समजलं? नाउ हिअर कुठे गेला आपला रोल मॅनेजर. समजला? त्याच्यामध्ये काय करायचं, प्रोव्हायडर ऍड करायचा पहिल्यांदा. तो पहिला क्लिअर करून घेतला का, जर बाय डिफॉल्ट चुकून तुमच्या प्रोजेक्टला एखादा रोल प्रोव्हायडर सेट झाला असेल तर तो पहिला रिमूव्ह करून टाका, क्लिअर करून टाका आणि नवीन रोल प्रोव्हायडर त्याला सेट करा. सो क्लिअरच्या नंतर आपण काय केलं, ऍड नावाचा टॅग ऍड केला. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रॉपर्टी सेट करायचे. पहिली वन इज नेम, सेकंड वन इज अ टाईप. नेम कोणता, हा जो रोल मॅनेजर आहे तो रोल मॅनेजरचं नाव इथं खाली द्यायचं. तुम्ही जे काही नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता, तेच नाव ऍडला द्यायचं. ओके. त्याच्यानंतर टाईप. टाईप मध्ये काय द्यायचं, तुम्ही हा जो काही प्रोव्हायडर क्रिएट केलेला क्लास त्याच्या नेमस्पेस सहित द्यायचं. हे बघा बरं, माय कॉलेज प्रोव्हायडरचं नेमस्पेस काय आहे, रोल बेस ऑथेंटिकेशन ट्राय डॉट मॉडेल्स डॉट माय कॉलेज प्रोव्हायडर. समजलं? मग इथे नाव काय येईल, प्रोजेक्टचं नाव डॉट मॉडेल्स डॉट युअर प्रोव्हायडर नेम. आता हा जो टाकलेला आहे हा मॉडेलच्या बाहेर डायरेक्ट प्रोजेक्टवर इथं बघा, इथेच राईट बटन क्लिक करून ऍड करून क्लास ऍड केलेला आहे. समजलं? आता आपण तसं नाही केलं, आपण काय केलं, मॉडेल्स फोल्डर मध्ये आपला प्रोव्हायडरचा क्लास टाकलेला आहे म्हणून त्याचा नेमस्पेस काय आला. फरक कळतो दोघातला, चेंजेस काय करायचे. ओके. देन क्लोज दॅट प्रोव्हायडर, क्लोज दॅट रोल मॅनेजर. इथपर्यंत काय आलं, हा काम कसा करतोय. गो टू वेब डॉट कॉन्फिग. अगेन सेम थिंग, आपल्याकडे 2 वेब डॉट कॉन्फिग आहे, यातली बाहेरवाली घ्यायची, आतवाली घ्यायची नाही. ही जी आहे ही फक्त व्ह्यूच्या रिलेटेड कॉन्फिगरेशन सेट करते. ही काय करते, तुमच्या एंटायर प्रोजेक्टच्या सेटिंग जे आहेत कॉन्फिगरेशन सेट करते. ओके. सो सिलेक्ट आउटसाइड वेब डॉट कॉन्फिग आणि जिथं आपण ऑथेंटिकेशन ऍड केलेलं आहे त्याच्या खालीच काय करा, ऍड दॅट रोल मॅनेजर. हा रोल मॅनेजर मी ऍड करून घेतला. ह्या रोल मॅनेजर मध्ये आपल्याला आता प्रॉपर्टीज सेट करायचे. कोणत्या प्रॉपर्टीज, सी डिफॉल्ट प्रोव्हायडर आणि इनेबल. सो इथं डिफॉल्ट प्रोव्हायडर, माय रोल प्रोव्हायडर. ओके. आपण हे नाव दिलं. त्यानंतर याची इनेबल्ड प्रॉपर्टी. टेस्टिंग करताना, बग सॉल्व्ह करताना फक्त मी काय करणार, याला फॉल्स करणार. समजलं? आणि काम झालं की परत ट्रू करणार. हा झाला रोल मॅनेजर ऍड झाला. याच्यामध्ये काय करायचं, आता प्रोव्हायडर्स ऍड करायचे. जर एक प्रोव्हायडर असेल तर एक ऍड करा, आणखी नवीन प्रोव्हायडर आला तर नवीन एक ऍड करा, तिसरा चौथा पाचवा तुम्ही मल्टिपल प्रोव्हायडर्स क्लासेस केले असतील, ऍड दीज प्रोव्हायडर्स मल्टिपल टाइम. ओके. पहिला हा प्रोव्हायडर काय करा, बाय डिफॉल्ट क्लिअर करून घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, आता नवीन प्रोव्हायडर ऍड करायचं. या ऍड मध्ये आता आपल्याला काय करायचं, इथं 2 प्रॉपर्टी सेट करायच्या. कोणकोणत्या प्रॉपर्टीज, पहिला आहे नेम आणि दुसरे आहे टाईप. सो नेम दिला इथं आपण. या नेम मध्ये काय सेट करायचा, आपण हा जो डिफॉल्ट प्रोव्हायडर नेम दिलेला आहे तोच कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचा ऍडला. त्याच्यानंतर
पुढचं काय आहे, टाईप इक्वल टू. आता हा टाईप कसा येईल, गो टू युअर प्रोव्हायडर क्लास. कोणता, माय कॉलेज प्रोव्हायडर हा वाला. याचा पहिल्यांदा नेमस्पेस ऍज इट इज कॉपी करून घ्या. ओके, गो बॅक टू वेब डॉट कॉन्फिग आणि इथं टाईप मध्ये डबल कोट मध्ये पेस्ट करा, परत डॉट टाईप करा, समजलं. आणि मग परत ह्या तुमच्या प्रोव्हायडर क्लासचं नाव कॉपी करा. डोंट टाईप एनी क्लास नेम नेमस्पेस मॅन्युअली. जिथं कॉपी करायचं आहे तिथं कंपल्सरी कॉपीच करायचं आहे, आणि जिथं टाईप करायचं आहे तिथं टाईपच करायचा. इथं कॉपी करायच्या भानगडीत का पडायचं, स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, काहीतरी केसमध्ये इश्यू होऊ शकतो. अशा केसमध्ये काय होतं, तुम्हाला रॉंग आउटपुट मिळतं, रिझल्ट मिळत नाही. आणि लॉजिक तर परफेक्ट बरोबर असतं, स्टेप परफेक्ट असतात, पण काय होतं स्पेलिंग मिस्टेकमुळं इश्यू होतात, जसं सुहासचा मेजर इश्यू आहे तो. सो डोंट ट्राय टू रायटिंग देअर मॅन्युअली, सिम्पली कॉपी पेस्ट. ह्याच्यानं लॉजिकल मिस्टेक्स होण्याचे चान्सेस 99% रिड्यूस होतील. पण चुकून तुमच्याकडनं हा जर डॉट टाईप करायचा राहून गेला असेल, इट विल क्रिएट अगेन इश्यू, एक्सेप्शन थ्रो करेल तो. सो बी केअरफुल देअर. इन शॉर्ट, टाईप का असणार आहे, युअर प्रोव्हायडर क्लास नेम विथ नेमस्पेस, प्रोजेक्टचं नाव डॉट फोल्डरचं नाव डॉट युअर प्रोव्हायडर क्लास नेम, पूर्ण डिटेलमध्ये पास करायचा. नाउ सेव्ह ऑल, गो बॅक हिअर. इथपर्यंत झालं, समजलं. स्टेप नंबर 4, यात काय डाऊट आहे का, असेल तर सांगा, परत एकदा रिपीट करतो. ओके, रोल मॅनेजर. हा रोल मॅनेजर काय करतो, तर ऑटोमॅटिकली हा तुम्ही जो क्लास क्रिएट केलेला आहे, कोणता, माय कॉलेज रोल प्रोव्हायडर, ह्या क्लासचा यूज करून तो काय करतो, कोणी लॉग इन केलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन फेच करायचं तो काम करतो. ओके, आता मला सांगावं लागेल माझ्या प्रोजेक्टला की जे काही युजर्स आहेत, कुठल्या ज्यांनी लॉग इन केलेलं आहे त्याचे रोल्स काय आहेत, कसे आहेत, कुठून घे, तर या क्लासमधनं घे. हा क्लास कुठं आहे हे पण सांगावं लागेल. आता माझ्या प्रोजेक्टमध्ये असे मल्टिपल क्लासेस पण मी क्रिएट करू शकतो, मल्टिपल रोल प्रोव्हायडर पण क्रिएट करू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं, एखादा प्रोजेक्ट जो असतो हा ERP टाईपचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही डीमार्ट बघितलंय. आता डीमार्ट मध्ये काय होतं, कॅश काउंटर एक आहे आणि कस्टमर एक आहे. तो काय झाले, 2 रोल आले. पण तुम्ही जर आतमध्ये बघितला तर जे प्रोडक्ट तुम्ही परचेस करता, हे प्रोडक्ट स्टोअर करायला पण तिथं आतमध्ये इंटरनल वेगळं मॉड्यूल काम करतं. मेन सेलर कोण आहे, बायर डीमार्ट आहे, मग त्या सेलरकडून आलेले प्रोडक्ट डेटाबेसमध्ये ऍड करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळे एम्प्लॉई त्यांनी ठेवलेले आहेत. सो त्या एम्प्लॉईचे रोल तिकडे वेगळे आहेत आणि ह्या साईडला वेगळे आहेत. मग तिथे एंट्री करणारा एम्प्लॉई हा काउंटरवर येत नाही कधी. पण लोच्या काय आला, सण आलाय, दिवाळी म्हणा किंवा असा मोठा सण आलाय, तर त्यांच्याकडे काउंटर कमी पडाले, एम्प्लॉईज कमी पडाले, त्यांना सगळे काउंटर ओपन करायचे, पण इश्यू काय आहे, एम्प्लॉईज कमी आहेत. मग ते काय करतील, जे काही आतमध्ये परचेसच्या एंट्री करणारा एम्प्लॉई आहे त्याला म्हणतील तुझं काम स्टॉप कर आणि तिकडे जाऊन तिथं बिलिंग करायला उभा राहा. कारण काउंटर आहे त्यांच्याकडे, खाली ग्राउंड फ्लोअरला पण आहे, फर्स्ट फ्लोअरला पण आहे, 2 काउंटर्स आहेत. जर तुम्ही इन केस कधी दिवाळीच्या सीझनमध्ये गेलात, वरचे काउंटर पण ओपन केलेले असतात, तिथून परचेस करा आणि खाली जाताना फक्त रिसिप्ट दाखवा. रेग्युलर ते ओपन नसतात. म्हणजे काय झालं, एकच एम्प्लॉई त्याचा रोल त्याने बदलला, बरोबर आहे, 11th आवरला. मग डिमांडनं काय केलं, काही दिवसांनी हा आणखीन एक नवीन ब्रँच ऍड झाली, त्याचे नवीन रोल आले. आता मी नवीन क्लास प्रोव्हायडर क्रिएट करेन आणि त्यात नवीन रोल ऍड करेन. ओरिजिनल वाला मॉडिफाय नाही करणार का, त्याचं टेस्टिंग करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करून ठेवलेले. बऱ्याच वेळा काय होतो, डीमार्टचे जे काही तुम्ही ग्रॉसरी परचेस करता, त्यांचे काही एम्प्लॉई असतात जे क्लिनिंग करतात. म्हणजे तुम्ही जर तांदूळ घेत असाल लूजवाला, ज्याच्यात डीमार्टचा लोगो आहे बघा, गहू घेता, जे लूजली तिथं तुम्ही बॅगमध्ये भरून घेता, ते काय करतात, त्यांची एक टीम बसलेली असते बॅग पाठीमागं, ते स्वच्छ करत असतात. आपण म्हणतो निवडणं किंवा हे करणं म्हणतात, त्यासाठी ते बसवले असतात. ते नीट करतात, निवडतात आणि पुन्हा पोत्यात भरून सेल करतात. त्याच्यामुळे चार्जेस थोडे जास्त लावलेले असतात त्यांचे. पण पॅकेजिंग वाले असतात ना, त्यापेक्षा ते चार्ज कमी असतात. म्हणून बरेचसे कस्टमर काय करतात,
पॅकिंग वाले साखर म्हणा, गहू, हे 1 किलो 2 किलो 5 किलोचे पॅकेट आहेत ते परचेस नाही करत, लूज असलेलं परचेस करतात. पण काय झाले, ही टीम वेगळी आली, आता हा मॉड्यूल वेगळा झाला, मग यांची मला रोल ऍड करायचे. नो नीड टू मॉडिफाय युअर ओरिजिनल रोल प्रोव्हायडर क्लास हिअर. समजतोय? मग काय करा, सेपरेट आणखीन एक रोल प्रोव्हायडर क्रिएट करा. कारण प्रत्येक ब्रँचला ही फॅसिलिटी असेल का नाही गॅरंटी नाही ना. मे बी मुंबई सारख्या ठिकाणी कस्टमर पॅकिंग परचेस करायला प्रेफरन्स देतोय, किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या इथले कस्टमर काय आहेत, फॅमिलीवाले आहेत आणि मिडल क्लासवाले आहेत. समजा डीमार्टनं हीच ब्रँच ओपन केली हिंजवडीमध्ये, हाय प्रोफाईलवाले सगळे आहेत, पैसा भरपूर दाबून आहे, लूजवाला परचेस करणं त्यांना आवडत नाही. दे विल परचेस पॅक्ड ऑल प्रोडक्ट्स. मग तिथं मला असं लूजली ठेवणं परवडत नाही. ठेवून ठेवून काय झालं, कस्टमर त्यांना रिअलाइज झालं की हा सेक्शन इथं काम नाही करत, चालत नाही, मग मी लूजली प्रोडक्ट ठेवणार नाही, ग्रॉसरी ठेवणार नाही. मग काय झालं, ती टीम तिथनं रिमूव्ह झाली, तो प्रोव्हायडर तिथनं रिमूव्ह झाला, मग तो प्रोव्हायडर लागणार नाही. तिसऱ्या ठिकाणी काय होईल, नवीन प्रोव्हायडर ऍड करायची गरज पडेल मला. सो आय विल यूज मल्टिपल प्रोव्हायडर्स इन माय प्रोजेक्ट राईट नाव. मग हा प्रोव्हायडर ऑटोमॅटिकली तिथे कॉल होतो बॅकएंडला. मग याची इन्फॉर्मेशन मला स्टोअर करायची आहे. वेअर आय विल स्टोअर इट इन अ web.config फाईल. कारण का, दिस फाईल एक्झिक्यूट फर्स्ट बिफोर एक्झिक्युटिंग युअर एंटायर प्रोजेक्ट ॲट अ सर्व्हर साईड. पहिला ही फाईल एक्झिक्यूट होईल, मग तुमचा प्रोजेक्ट लॉन्च होईल. या फाईल शिवाय लॉन्च नाही होणार. मग मी काय करेन, या फाईलमध्ये रोल मॅनेजर नावाचा एक ऍड करेन आणि त्यामध्ये मल्टिपल प्रोव्हायडर्स ऍड करेन, लाईक दिस 1 2 3 4 एन नंबर ऑफ. ह्या रोल मॅनेजरला मला इनेबल डिसेबल करायला हा ट्रू फॉल्स आहे आणि त्याचं एक नाव देऊन टाकलेलं आहे. ओके, आणि मग तो रोल मॅनेजर इथं मी ऍड करेन. हा कोणावर काम समजलं? यात काय डाऊट आहे का? अँड देन वी विल मूव्ह टू द आवर स्टेप 5. तर ह्या स्टेप 5 मध्ये काय करणार आपण, तर इथं जो आपला प्रोव्हायडर आहे त्यातली ही मेथड इम्प्लिमेंट करणार, गेट रोल्स फॉर अ युजर. आता इथं आपल्याला लॉजिक लिहायचं आहे आणि युजरचा रोल्स फेच करायचा आहे. आता इथे तुम्हाला लॉजिक लिहायला लागेल. मला सांगा, माझ्याकडे 2 टेबल आहेत, टीबीएल लॉगिन आहे आणि टीबीएल युजर रोल आहे. टीबीएल लॉगिन मध्ये युजर आयडी पासवर्ड आहे, या ठिकाणी युजर नेम पासवर्ड आहे, त्याचा आयडी आहे. हा आयडी इकडे आलेला आहे आणि त्याचे रोल इकडे आहे. ही मेथड मला युजर नेम प्रोव्हाइड करते, बरोबर आहे. हा युजर नेम कुठे आहे, टीबीएल लॉगिन मध्ये. आता ह्या युजर नेमच्या बेसवर जो ऍडमिन आहे त्याच्या बेसवर मला त्याचे रोल मला इथं फेच करायचे. मी इथं ऍडमिन म्हणतो, किंवा इथं समजा प्रवीण नाव देतो, प्रवीण @123. हा जो युजर आहे प्रवीण नावाचा, याला 2 रोल दिलेले आहेत मी, ऍडमिन आणि टीचर. हाऊ आय विल फेच दॅट रोल, सांगा बरं कसं करणार फेच मी. युजर आयडी तर आहे, युजर, पण माझ्याकडे युजर नेम आहे. करेक्ट. इथे मला जॉईन शो ऑप्शनच नाहीये, कारण काय आहे, माझ्याकडे युजर नेम आहे आणि रोल असाइन कोणाला केलाय, आयडीला असाइन केलेला आहे. सो या 2 टेबलची मी जॉईन टाकेन आणि त्या जॉईन वर वेअर क्लॉज टाकेन, वेअर युजर नेम इज अ प्रवीण. सो आय विल यूज हिअर सिलेक्ट स्टार फ्रॉम टीबीएल लॉगिन inner join TBL user role where username is equal to single quote मध्ये प्रवीण. हो सॉरी ऑन TBL इथं काय करणार आपण, TBL login dot id is equal to TBL user role. पायऱ्यावर जाऊ येत आहे, युजर आयडी होल आहे ना, where username equal to Praveen. Select it and
फायर. सी, जो प्रवीण युजर आहे त्याचे 2 रोल मला मिळाले. समजलं? जॉईन ना वेअर क्लॉज टाकल्यामुळे फक्त प्रवीणची मिळाले, बाकीची मिळाले नाहीत. आता मला इंटरेस्ट कशात आहे? आय एम इंटरेस्टेड इन अ रोल ओनली, नॉट अ अदर इन्फॉर्मेशन. सो व्हॉट आय विल डू हिअर, आय विल यूज ओनली रोल. तर हा रोल कोणाकडे आहे सांगता येईना आपल्याला. ओके, एक सिंगल युनिक असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सिलेक्ट ऑल अँड फायर. आय विल गेट रोल ऑफ दॅट युजर प्रवीण, admin and teacher. We will write this query inside that method. समजतं? सो नेक्स्ट लेक्चरला काय करू, दिस क्वेरी इज रिटन इन द फॉर्म ऑफ लिंक क्यू. आता इथं इश्यू काय होतोय, लिंक क्यूची क्वेरी लिहिताना उलटी सुलटी क्वेरी असते. सो नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला लिंक क्यूची क्वेरी आणि ह्याच्या आधी आपण एक लेक्चर घेतलं कोणतं, हाऊ टू एक्झिक्यूट स्टोअर प्रोसिजर. आता जॉईनची क्वेरी तर मला डायरेक्ट लिहिता येत नाही एंटिटी फ्रेमवर्कमध्ये, बट आय नो स्टोअर प्रोसिजर, हाऊ टू कॉल स्टोअर प्रोसिजर, हाऊ टू यूज स्टोअर प्रोसिजर इन अ एंटिटी फ्रेमवर्क. मग आपण काय करणार, पुढच्या लेक्चरला एक स्टोअर प्रोसिजर लिहिणार, त्यात हा जॉईन लिहिणार, त्याला पॅरामीटर पास करणार युजर नेम, आणि ती स्टोअर प्रोसिजर ह्या जागेवर कॉल करणार. ती स्टोअर प्रोसिजर मला काय करेल, युजर नेमची लिस्ट प्रोव्हाइड करेल, त्या लिस्टला मी कन्वर्ट करेन इन द फॉर्म ऑफ ॲरे ऑफ अ स्ट्रिंग. समजलं? माझं काम संपलं. एवढं काम करायचं. मग पुढचे स्टेप आपण काय करू, पुढच्या लेक्चरला बघू स्टेप 5 पासून. आणखी 2 स्टेप फक्त राहिले शिल्लक. डायरेक्ट रोल बेस्ड ऑथेंटिकेशन अप्लाय होईल. फक्त नेक्स्ट लेक्चरला काय करावं लागेल आपल्याला, इथपर्यंत स्टेप 1 to 4 थोडं रिवाइज करावं लागेल, मग 5, 6, 7 स्टार्ट करू. ओके, तुला सेंड केली ना ती सगळ्यांना पाठव. ओके गाईज, यश यस सर. हा पाठ समजला का? हो सर. चालेल, स्टॉप करायचं. हो सर.